डॉक्टर गोविंद नांदरे, माजी शिक्षण संचालक महाराष्ट्र राज्य यांनी आपल्या समोर सन्माननीय विचारपीठ आणि संख्येनं जरी कमी असला तरी मनोबल आणि मनसामर्थ्य प्रेक्षक एक श्रोता 1 लाखाच्या बरोबरीचा आहे. हे सामान्यपणे नाही, चिवट जिद्दीनं अंधाराच्या कडक रेषेवर तेजाची नक्षी कोरणारी तुम्ही सगळे आहात. मला अतिशय आनंद वाटतो की जेव्हा मला खोरे साहेबांचा फोन आला तेव्हा अंबडसारख्या छोट्या तालुक्यात एवढा मोठा कार्यक्रम आणि एवढा मोठा सन्मान केला जातो याचं मला खूप आश्चर्य वाटतं. आणि म्हणूनच मी त्यांना म्हणालो की जरी 200-250 किलोमीटर लांब असलो मी तरी नक्की येतो. आणि फरीदा ताईंचं जेव्हा नाव कळलं मला, मी शिक्षण संचालक असताना अनेक वेळा दोघांनी महाराष्ट्राच्या शैक्षणिक पुनरुत्थानासाठी शैक्षणिक परिवर्तनासाठी खूप फिरून काम केलेलं आहे. आणि त्यामुळं ताई तुम्हाला जो पुरस्कार मिळाला आहे, मला असं वाटतं की नोबेल पुरस्कारापेक्षा थोडाही कमी नाही. हा पुरस्कार अत्यंत महत्त्वाचा आहे. प्रामाणिक भावनेने एखाद्या तालुक्यातल्या एखाद्या छोट्या गावातलं एखादं प्रतिष्ठान एवढा मोठा सन्मान जेव्हा देते तेव्हा मला असं वाटतं की नोबेल पुरस्कार यापेक्षा पदार्थ आहे, छोटा आहे, लहान आहे, ही नक्की खात्री आहे मला. कारण या पुरस्काराच्या पाठीमागच्या भावना अतिशय पवित्र आहेत. म्हणजे सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक महाराष्ट्राच्या नवनिर्माणासाठी प्रथम जे काम केलेलं आहे त्या कामाचा हा गौरव अत्यंत मोलाचा आहे. आणि म्हणून मला तर सुरुवातीला आश्चर्य वाटलं की अंबडसारख्या गावामध्ये हे विशाल नाट्यगृह पाहूनही मला आनंद झाला की धक्के बसत गेले. आणि एवढ्या मोठ्या नाट्यगृहात भलेही आपण कमी असा विभागाशीच म्हटलं की संख्या किती आहे याला महत्व नाही, कुठल्या विचारानं कुठल्या ध्येयानं प्रेरित होऊन ती संख्या आलेली आहे याला महत्व असतं. आणि म्हणून एकही व्यक्ती विभागाशी बोललो 1 लाखाच्या बरोबरीचा असतो. प्रथमनं जे काम केलेलं आहे ते काम आगळ्या वेगळ्या दृष्टीचं काम आहे. खरं तर सर्व महाराष्ट्राच्या वर्तमानपत्रात आमची शिक्षण मंडळी प्रथम टीका करतात की यांचे तपासणारे किंवा परीक्षा करणारे, मूल्यमापन करणारे विद्यार्थी असतात, त्यांना प्रशिक्षण दिलं नसतं. ज्यावेळी मी संचालक राज्याचा असतानाही आणि आता मराठवाड्यावर फिरत असतो तेव्हाही म्हणत असतो की एक अप्रतिम काम म्हणजे कुठल्याही संस्था शिक्षणासंदर्भात इतकं मूलभूत काम, इतकं पायाचं काम, इतकं जमिनीवरचं काम, रूटचं काम कधी कोणी करत नाही. ही एकमेव संस्था आहे प्रथम ज्यांनी हे इतकं सुंदर काम केलेलं आहे. आणि याचा फायदा कसा आहे, साधारणपणे एक आरसा दाखवला जातो व्यवस्थेला, आमच्या शिक्षण व्यवस्थेला की तुम्ही असे आहात. आता आपलं जर तोंड काळं असेल, नीट नसेल, विकृत असेल तर आरसा काय करू शकेल? आरशाची चूक नाही ना ती. तुम्ही तुमचे चेहरे नीट करा, आरशामध्ये सुंदर दिसतील, प्रश्न नाही. पण आम्ही आमचा जो विकृत चेहरा असेल त्याला काही नाईलाज असतो. मला असं वाटतं की दक्षिण आफ्रिकेच्या त्या विद्यापीठ एका प्रवेशद्वारावर लिहिलं होतं, एखाद्या राष्ट्राचा विनाश करायचा असेल तर अणुबॉम्ब टाकू नका, शस्त्रास्त्र देऊ नका, लढाई करू नका, तिथली शिक्षण व्यवस्था बिघडून टाका, शिक्षकांना आळशी करा, शिक्षकांना जितकं होईल तेवढं व्यसनाधीन करा. आणि असं केला की त्या राष्ट्राच्या विनाशाला अजिबात वेळ लागणार नाही. सूर्योदय ते सूर्यास्त एवढा वेळ पुष्कळ झाला त्या राष्ट्राचा विनाश व्हायला. म्हणजे शिक्षणाचं किती महत्व आहे या एका छोट्या उदाहरणावरून लक्षात येतं. आणि म्हणून अशा शिक्षण व्यवस्थेला इतकं हलक्यानं घेऊन नाही चालत. म्हणून प्रथम जे काम करते, कार्य करते, त्या कार्याचा संबंध राष्ट्रभर नाही, विश्वामध्ये एक लौकिक आहे, एक नावलौकिक आहे. खरं तर संत महंतांची भूमी माझ्या मराठवाड्याची, भोळी भाबडी माणसं लई पुण्यवान माती, असं आमच्या मराठवाड्याचं वर्णन केलंय. आणि म्हणून मी खोरे साहेब, आपण आणि यशवंतरावच्या प्रतिष्ठान आपणाला सगळ्यांना खरं तर ताई सापडल्या कशा खरीदा, डोक्यात कसा आला तुमच्या याचं मला आश्चर्य वाटतं. गेले 8 दिवस मी यातच पैसा होतो. यांना प्रथम संस्था, फरीदाताई लांबे, या सगळ्या गोष्टी इतक्या बारीक सारीक कळल्याशिवाय एवढा मानसन्मानाचा पुरस्कार दिला जात नाही. आणि म्हणून मराठवाड्याच्या उदयाचा भाग्यकाळ जर आम्हाला खरंच पाहायचा असेल, मराठवाडा खूप पाठीमाग आहे. फरीदाताई संबंध महाराष्ट्र वेगळा, पश्चिम महाराष्ट्र वेगळा तुमचा, आणि आमचा मराठवाडा अतिशय मागे आहे. महाराष्ट्राला संचालक असताना सगळ्या जिल्ह्याला मी फिरायचो. विदर्भ आमच्यापेक्षा पुढे आहे, पश्चिम महाराष्ट्र खूप पुढे आहे. आमच्याकडचं नेतृत्वही कमकुवत आहे, आमची इच्छाशक्ती कमी आहे. ना राजकीय नेत्यांमध्ये जी इच्छाशक्ती लागते ती देखील आमच्यामध्ये कमी आहे. आणि म्हणून आजही 30-35% विद्यार्थी दररोज शाळेमध्ये येत नाही. 65 ते 70% विद्यार्थी फक्त वर्गात दिसतात. ज्यावेळी मी शाळेला भेट द्यायला जातो, निवृत्तीनंतर एकच काम आम्ही केलं, खेडेपाडी, वाडी, तांड्या, दररोज किंवा 1-2 गावात जायचं, फिरायचं, लोकांशी अनौपचारिक गप्पा मारायच्या, गुरुजींशी संवाद करायचा आणि विद्यार्थी पाहून त्यांच्याशी खरंच चर्चा करायची. अतिशय वाईट अवस्था आहे. आणि म्हणून अशा
अशा मराठवाड्यामध्ये अंबरसारख्या तालुक्यामध्ये इतका उज्ज्वल पुरस्कार, इतका प्रकाशमान पुरस्कार, इतका दैदिप्यमान पुरस्कार दिला जातो याचा मला अतिशय आनंद आहे. खरं तर समोर बसलेले 101 लोक आहेत, ते मोजले फटकन बसले, आल्याला मोजलेले 100 ते 125 लोक आहेत बसलेले. पण 100 ते 125 महात्मा गांधींनी दांडी यात्रेला प्रारंभ केला तेव्हाही असेच 10-15 लोक होते, 20-25, त्यापेक्षा जास्त नव्हतेच ते. दांडी यात्रा पुढे चालत गेली, वाढत गेली. आता नावं वाचली गेली, पुरस्कार ज्यांना दिलाय तुम्ही खूप मोठी माणसं आहेत ती. आणि अशाच मोठ्या माणसांमध्ये हा एक पुरस्कार आज फरीदाताईंना आपण देतो आहोत. प्रथमने केलेलं काम मी मगाशी म्हटलं अप्रतिम काम आहे. प्रथमने केलेलं काम एकतर आरसा दाखवणारा आहे. प्रथमने केलेल्या कामातनं आम्हाला आत्मचिंतन करता येतं. अनेक शिक्षक संघटना आम्हाला म्हणायच्या की सर प्रथम हे चुकीचं मूल्यांकन करतात. आणि त्याला म्हणालो जे मूल्यांकन केलं त्या मूल्यांकनाच्या नंतर आपण काय करतो हे प्रश्न महत्वाचा आहे. आणि म्हणून शिक्षकांनी अनेकांना म्हटलंय की त्याच्यावर टीका नका करू, आपण आपल्याकडे पहा आणि आपल्याकडे पाहून आपल्या शाळा आपले वर्ग निश्चितपणे उत्तम करा. पश्चिम महाराष्ट्रामध्ये एक प्रतिभा भराडी नावाची एक विस्तार अधिकारी आहे. फार छोटं पद असतं शासनाच्या मानानं. आणि तिथं कुमठेबीट नावाच्या शाळा आहेत, 40 शाळा आहेत, सगळ्या आदिवासी शाळा आहेत. पहिलीच्या वर्गातल्या विद्यार्थ्यांना अस्खलित इंग्रजी बोलता येतं. इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये इंग्रजी बोलता येत नाही, पण पहिली दुसरीची मुलं अस्खलित इंग्रजी बोलतात. कुठलंही गणिताचं संबोध, कुठलीही गणिताची संकल्पना दुसरी तिसरीच्या विद्यार्थ्यांना काहीही विचारा 40 शाळेमध्ये येऊ शकतं. म्हणजे कुमठेबीट सारख्या आदिवासी भागातल्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांची एवढी प्रगती होऊ शकते तर महाराष्ट्रामध्ये का होऊ शकत नाही हा महत्वाचा प्रश्न आहे. आणि म्हणून प्रथमचा जो अहवाल आहे आम्हाला दिशादर्शक आहे. प्रथमचा अहवाल एक दीपस्तंभ म्हणून आहे आणि त्या दीपस्तंभाकडे पाहत पाहत पुढे जाणं याच महत्वाच्या उद्देशासाठी प्रथम खरं तर न कंटाळता हे काम करतात. त्यांना काही फार कुठलं काही कोट्यवधी रुपये मिळत नाही त्या माध्यमातून. पण मी मगाशी म्हणालो तसं द्रव्यहीन, दरिद्री, प्रचंड दारिद्र्य असलेल्या समाजामध्ये भांडवल नाही, पैसा नाही, अशा समाजाला रक्तविहीन सामाजिक क्रांती करायची असेल तर शिक्षणाशिवाय दुसरा जगात कुठलाच पर्याय नाही, कुठलाच पर्याय नाही. आजही मराठवाड्यात दारिद्र्य प्रचंड आहे आणि या दारिद्र्यात ठिपक पडलेली गावं दिसतात. अशा ठिकाणी शाळा जेव्हा ओस पडलेल्या दिसतात, शिक्षकांमध्ये नैराश्य दिसतं. वर्गातली उपस्थिती 65% दिसते, 70% दिसते. वर्गातल्या 4थीच्या विद्यार्थ्याला परवानगी हा शब्द लिहिता येत नाही, 5वी-6वीच्या विद्यार्थ्यांना हाताची वजाबाकी करता येत नाही. त्यावेळेला कुठल्याही देशप्रेमी माणसाला प्रचंड यातना होतात, वेदना होतात. आणि म्हणून तुम्ही आजपर्यंत जे पुरस्कार दिले यशवंतराव प्रतिष्ठानने त्या सगळ्यामध्ये महत्वाचा पुरस्कार आपण दिला जातोय तो फरीदाताई लांबे यांना. कारण त्यांनी मूलभूत काम केलंय, दारिद्र्य निर्मूलनाचं काम आहे. फरीदाताई जास्त वेळ नाही बोलणार मी, मला आनंद आहे कारण मी प्रायमरी मास्टर होतो, गुरुजी होतो, शिक्षक म्हणून. खेड्यात मास्टरच म्हणतात म्हणून मास्टरचा जॉब होतो. ज्या गावात मी गुरुजी होतो 12 वर्ष तिथं डायरेक्ट परीक्षा दिली, डायरेक्ट जिल्ह्याचा शिक्षणाधिकारी झालो. म्हणजे सिंगल शाळा ते डायरेक्ट जिल्ह्याचा शिक्षणाधिकारी आणि शिक्षणाधिकाऱ्यापासून महाराष्ट्राचा संचालक 2-3 वर्ष राहण्याची संधी मिळाली. तेव्हा मी बारीक मुलांचं बारीक मानसशास्त्र त्या खेड्यामधलं पाहिलेलं आहे. म्हणजे विद्यार्थी कसे वागतात, कसे राहतात. खऱ्या अर्थानं आपण जे चित्र आम्हाला दाखवलं आहे शिक्षणाचं, या चित्रामध्ये जी स्थिती दिसते या स्थितीला दुसरा उत्तरार्ध आहे ती नीट करणं. मी प्रथमचं अभिनंदन यासाठी करतो की आम्ही कशावरती दाखवता. पण जी टीका होती आपली थोडी का होईना आपल्यावर टीका होते ती अप्रशिक्षित मुलं आमचं मूल्यांकन करतात, शाळेतल्या विद्यार्थ्यांना घरोघर जाऊन फिरतात आणि आमचं हे चित्र निश्चित केलं जातं. लोक असे म्हणतात की ज्यांनी मूल्यांकन केलं किंवा आमच्या मराठवाड्यातल्या या चित्राला अधिक उत्तम करण्यासाठी प्रथम काय करते दाखवणं सोपं आहे. एका चित्रकाराने चित्र काढलं आणि अंबरच्या चौकामध्ये ठेवून दिलं. या चित्रामध्ये ज्या चुका असतील त्या चुका तुम्ही दाखवून द्या. दिवसभर लाल, हिरवं, निळं, पिवळं सगळं चित्र विकृत करून टाकलं आणि सायंकाळी बघितलं चित्रकार नाराज झाला. तेव्हा एवढं छान मी काम केलंय आणि तुम्ही माझं चित्र इतकं विचित्र करून टाकले, विचित्र आणि विकृत करून टाकले. एका सात्विक विचाराच्या माणसाकडे गेला आणि आपली वेदना व्यक्त केली की असा झालेला आहे. त्या माणसानं सांगितलं की चित्र काढतो जशा तसं ठेव, तिथं खाली लिही की वरील चित्र काढलेली आहे, या चित्रात जर काही चुका झाल्या असतील तिथं दुरुस्त करून टाका, तिथं दुरुस्त करा. काल लिहिलं होतं चुका दाखवा, आज लिहिलं दुरुस्त करा. लोक असं म्हणतात प्रथमला की प्रथमनं यावं आणि आम्हाला आमच्या अध्यापनाच्या पद्धती सांगाव्यात. प्रथमनं यावं, काही गावं दत्तक घ्यावी, काही मॉडेल तयार करावं आणि त्या मॉडेलमध्ये मी आता उदाहरण दिलं तुम्हाला की कुमठेबीटचं असं करावं. प्रथमनं
गुणवत्तेच्या निर्माणासाठी, शिक्षकांच्या ज्ञानासाठी, कौशल्यासाठी त्यांनी प्रथम काय करावं या संदर्भात एकांचं म्हणणं असं आहे सगळ्याचं की एक मोठं विद्यापीठ तुम्ही निर्माण करा आणि त्या विद्यापीठाच्या माध्यमातून संबंध भारतात आणि महाराष्ट्रामध्ये उत्तम अध्यापनाच्या दिशा आम्हाला सांगा. आजही शून्य कसा शिकवावा हा प्रश्न जेव्हा तिसरीच्या शिक्षकापुढे पडतो तेव्हा तो भांबावून जातो. कसं शिकवावा शून्य? शून्य म्हणजे काही संकल्पना अजूनही क्लिअर नाही. 2 + 6 8 + 5 13 म्हणजे 13 3 हातचा एक. हा हातचा एक म्हणजे काय असतो? विद्यार्थी प्रश्न विचारतात की हाचा एक आला म्हणजे कुठून आला, कुणी दिला आणि पुढे त्या हाताचं काय करावं, पुढं का तुम्ही ठेवता, इथंच का ठेवत नाही, अशा शेकडो प्रश्नांची उत्तरं अजूनही महाराष्ट्रामध्ये विशेषतः मराठवाड्यामध्ये अनुत्तरित आहेत. अजूनही कविता शिकवताना विद्यार्थ्यांना केवळ वाचून दाखवणे आणि अर्थ सांगणे हा कविता अध्ययनाचा आणि अध्यापनाचा मार्ग चुकीचा आहे. श्रावण मास कविता शिकवताना मी शिक्षणाधिकारी होतो. एका शाळेत गेलो. सुंदर रिमझिम पाऊस पडताना गुरुजी आत शिकवत होते. श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ लागले चोहीकडे क्षणात येते सरसर शिरवे. मी म्हटलं गुरुजी तुम्ही काय शिकवत आहे? म्हणजे कविता शिकवतोय. कोणता महिना आहे? श्रावण महिना आहे. आणि श्रावण महिन्यामध्ये बरोबर येईल अशी कविता टाकलेली असते. ज्या महिन्यामध्ये जो धडा योग्य आहे तसा टाकला असतो. म्हटलं त्या मुलाला बाहेर आलं, 4थीचे विद्यार्थी आहेत आणि बाहेर नाही सर भिजले तर सर्दी होईल. सर सर्दी झाली तरी आयुष्यभर तुम्ही श्रावण मासी ही कविता श्रावण मासामध्ये भिजताना शिकवली, याचा जो भावनिक अनुभव त्याला मिळतो तो आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत टिकून राहतो. हे तुम्ही काय करत नाही. त्या विद्यार्थ्याला बाहेर आणलं आम्ही म्हणलं भिजू देत कपडे. मी शिक्षणाधिकारी होतो. छानपैकी नाचत गात पडत्या श्रावणाच्या धारांमध्ये श्रावण मासी कविता शिकवली. आयुष्यभर ते शिक्षक अजूनही म्हणतात की सर विद्यार्थ्याला ती कविता अजून लक्षात आहे. म्हणजे डॉक्टर बेंजामिन ब्लूम नावाचा विचारवंत म्हणतो आम्ही विद्यार्थ्यांना फक्त ज्ञानाच्या पातळीवर शिकवतो, खाली शिकवतो. भावनेच्या पातळीवर पुन्हा न्यायला आम्ही भिजतच नाही. भावनेच्या पातळीवर विद्यार्थ्याला घेऊन गेलो त्या भावना आयुष्यात कधी विसरत नाही. आणि कृती क्रियात्मकतेवर जर विद्यार्थ्याला घेऊन गेलो तर विद्यार्थी परिपूर्ण होत असतात. दुर्दैवानं विद्यार्थी शिक्षक वर्गात जातात आमचे खूप चांगले अपवाद आहेत. शिक्षकांना नाही शिक्षक अतिशय आदर्श असतात आणि आर्य चाणक्याने म्हटलं की शिक्षक कधी सामान्य होता नाही. सृजन और विनाश उसके गोद में पलता है. कुठल्याही देशामध्ये कुठल्याही राज्यपदावरील मोठ्या व्यक्तीपेक्षा शिक्षक मोठा असतो. जिल्हाधिकारी, सीओ, कलेक्टर, SP या सगळ्यापेक्षा राष्ट्र निर्माणाचं काम कोण करत असेल तर शिक्षक करतात. शेकडो कलेक्टरच्या सभेमध्ये मी हे बोललो होतो की जिल्हाधिकारी शांतता आणि सुव्यवस्था ठेवतात, फक्त रॉकेटचे परवाने देतात, वाळूचे काही ठेके देत असतील, पण शिक्षक राष्ट्राचं निर्माण करतो, नव्या पिढ्या घडवतो. उद्याच्या राष्ट्रभक्तीचे सुंदर संस्कार विद्यार्थ्यांवर शिक्षक करतात. आणि म्हणून त्या आर्य चाणक्याला उगीच नाही म्हटलं होतं शिक्षक कधी सामान्य नाही होता. तो नंद नावाचा राजा त्या आर्य चाणक्याला म्हणतो की तू सामान्य गुरुजी आहेस, सामान्य शिक्षक आहेस, तुझं काय महत्व आहे? त्यावेळेला त्यानं बोललेलं वाक्य होतं आम्ही सामान्य कधीच नव्हतो, नाहीत आणि राहणार नाही पुढे भविष्यामध्ये. आणि म्हणून अशा वेळी रीताताई सारखं एक मोठं व्यक्तिमत्व त्या दिसत आहेत. अशा तशा आपला जिल्ह्याला तालुक्या राहत लहान समजू नका. त्या आंतरराष्ट्रीय व्यक्तिमत्व आहेत. आंतरराष्ट्रीय इतकं मोठ्या व्यक्तीला तुम्ही निवडलंय. खोरे साहेब आणि तुमची सगळी टीम कारण इथं बसलेत म्हणजे हे सगळे कार्यकर्ते आहेत. काही सामान मी मगाशी म्हटलं तसं हे उगी मोले घातले रडाया नाही असू नाही माया असा तुकोबाचा एक अभंग आहे. काही समाजामध्ये मृत्यू झाला की तिथं 300 रुपये रोज देऊन रडायला बसवतात, रात्रभर रडायचं आणि नातेवाईकांनी झोपायचं. असलं त्याला म्हणते तुकोबानी मोले घातले रडाया. मोले म्हणजे पैसे देऊन, रडाया नाही असू नाही माया, काही असू नाही काही माया नाही. तसलं काम करणारे तुम्ही काही करते नाही. तुमच्या डोक्यामध्ये तुमच्या मनामध्ये त्या गरीब तळागाळातल्या विद्यार्थ्यांची तळमळ आहे. जो विद्यार्थी उद्याच्या स्वप्नांना ओराशी कवटाळून राष्ट्राच्या निर्माणासाठी काहीतरी करू इच्छितो, त्याला स्वतःचं जीवन सुधारायचं आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी रीताताई काम करतात. मी तर म्हणेन आपला पुरस्कार हा नोबेल पुरस्काराची पूर्व आवृत्ती ठरावी आणि त्याला नोबेल पुरस्कार मिळाला पाहिजे. इतकं उत्तम काम आहे. 25-30 कोटी विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा एक नवा सूर्योदय भवितव्याच्या क्षितिजावर उगवण्याचं काम प्रथम संस्था करते. ही सामान्य घटना नाही. ज्यांना यातलं खरंच कळतं त्यांनाच हे कळतं आणि आपल्या प्रतिष्ठानला हे कळतं की पुरस्कार कोणाला द्यावा. आणि फरीदाबाई त्याचं नाव वाचल्याचा मला आनंद झाला. मी दुर्गम भागात नांदेडला असतो, किनवट माहूर या भागात फिरत असतो, शिक्षक आणि विद्यार्थ्यांना बोलत फिरत असतो. शिक्षकांना कसं शिकवावं हे शिकवून दाखवत असतो. राज्याचा संचालक असताना शाळा भेटीला गेलो की मी अगोदर पहिल्या वर्गात जायचा. शिक्षक किंवा आमचे अधिकारी म्हणजे काय वेळ आहे काही डायरेक्टर आहे की काय, पहिली जाऊन काय बसते. पहिलीच्या विद्यार्थ्यांना ज्याला शिकवता आलं
तो प्राध्यापकापेक्षाही आदरणीय असतो. अवघड सगळ्यात पहिली दुसरीला शिकवणं आहे. प्राध्यापकाला अवघड नाही शिकवणं. फर्स्ट इयर असेल, सेकंड इयर असेल, MA असेल, BA असेल, हे अवघड नाही. पण विद्यार्थ्यांच्या मनामध्ये एखादी कन्सेप्ट क्लिअर करणं अत्यंत अवघड असतं. एका शिक्षकानं म्हणजे विद्यार्थी फार आणि दुर्दैवानं प्राथमिक शाळेमध्ये या कन्सेप्ट क्लिअर नाही झाल्या तर पुढे कधीच होत नाही. एका विद्यार्थ्याला एका माझ्यासारख्या अधिकाऱ्याने विचारलं, मी तुला प्रश्न विचारतो आणि तुला एक सफरचंद भेट देतो, उत्तर दे. 4थीचा वर्ग. त्याला वाटलं की आपण विद्यार्थ्याला ना उमेद करू, अनुत्तरित करू आणि मग शिक्षकाला झापू. शिक्षकांचा अपमान करण्यामध्ये आमची अधिकारी मंडळी फार तत्पर असते. गुरुजींना जिथं होईल तिथं झापण्यासाठी आमचे लोक तत्पर असतात. त्यांना गौरव वाटतो आणि म्हणून शेवटच्या प्रश्न विचारतात. प्रश्न विचारला त्या अधिकाऱ्यांना आमच्या की सांग देव कुठं आहे. 4थीचं मुलं फार ब्रिलियंट असतात, प्रचंड हुशार असतात. क्षणभर विचार पुढे करून हात वर केला. विद्यार्थी जेव्हा शून्यात बघतात असे वर कधीतरी दुसरी तिसरीचे जेव्हा समजायचं थिंकिंग प्रोसेस सुरू केली या पोराने विचार करण्याची आणि फटकन हात वर केला. सांग म्हणाले. ते म्हणाले सर तुम्ही एक मला सफरचंद देता, मी तुम्हाला 2 सफरचंद भेट देतो. तुम्ही विचारले देव कुठं आहे, मी विचारतो देव कुठं नाही हे तुम्ही दाखवा, मी तुम्हाला 2 सफरचंद भेट देतो. 4थीच्या पोराने दिलं उत्तर आहे. मी 4थीच्या वर्गाला शिकवायचं म्हणजे शाळा 4थी पर्यंत होती. 4थ्या वर्ग मला MA मराठीला 1985 ला बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठात सुवर्ण पदक मिळालं. मी विद्यापीठात पहिला आलो, मास्टर असतो ना, गुरुजी असतो. म्हणजे त्यावेळेला कमीत कमी 30-40 हजार विद्यार्थी काहीतरी MA ला होते. आपलं 7-8 जिल्ह्याचं विद्यापीठ होतं आणि मी मास्टर गुरुजी खेड्यातला 8 घंटे प्रामाणिक शाळा करून परीक्षा द्यायचा. विद्यापीठात गोल्ड मेडल मिळालं मला. मी वर्गात घेऊन शिकवायला एक शब्द आला, परवानगी. वर्ग 4थीचा. मी म्हटलं परवानगी शब्दाचा अर्थ 4थी मला कळणार नाही. मी क्षणभर विचार करत बसलो, थोडा डोक्याला हात लावला, माझं सुवर्ण पदक खाली मान घालून बसलं की मला परवानगीला पर्यायी शब्द सुचू नये म्हणजे काय. त्यावेळी सुवर्ण पदक मिळून काय फायदा. फटकन आपण हात वर केला. संतोष तुप्पेकर नावाचा पोरगा आज प्राध्यापक आहे 4थीला, ST संवर्गातला विद्यार्थी. म्हटलं तुला कसं सुवर्ण पदक मिळालं मला परवा, विद्यापीठाला मला सोन्याचं पदक दिले आणि मला लक्षात तुला कसं उत्तर येईल. त्या पोरानं तरी हात वर केला. म्हणजे सांग सर परवानगीला मोकळीक हा शब्द आहे. म्हणजे सुवर्ण पदक मिळवलेल्या गुरुजीला माहिती नाही, ते 4थीच्या 10 वर्षाच्या पोरानं सांगितलं की सर मोकळीक शब्द आहे त्याला. मी त्याला त्यावेळेला 10 रुपये म्हणजे खूप होते, 1985 गोष्ट आहे. 10 रुपयाचं बक्षीस दिलं. म्हटलं या पोराची मिरवणूक करा सगळ्या गावातून. गाव छोटा 50-60 गावाचा, सगळ्या गावातून मिरवणूक काढली. ते म्हणाले हे सगळ्यात मोठा प्राध्यापक होणार आहे. आणि तसंच झालं. जे ठरवता तुम्ही वर्गातले शिक्षक तेच विद्यार्थी घडत असतात. तर तो प्राध्यापक आहे. आता ज्या विद्यार्थ्याने 4थीला त्या प्रश्नाचं उत्तर दिलं की परवानगी शब्दाचा अर्थ पर्यायी शब्द काय आहे. आदरणीय फरीदाताई आणि आपण सारे शिक्षण क्षेत्रातले अत्यंत जाणकार आहात. त्याशिवाय इतक्या उशिरापर्यंत छत्रपती शिवरायाला नियती म्हणाली होती, कोण जागृती, कोण जागा आहे. छत्रपती शिवराय म्हणाले अहम जागृमी, मी जागा आहे. या महाराष्ट्राला स्वराज्य निर्माण करून देण्यासाठी हा शहाजीचा पुत्र शिवाजी 16 वर्ष प्रतिज्ञा करून बसलोय आणि या महाराष्ट्राला स्वराज्य निर्माण करून दिल्याशिवाय राहणार नाही. अहम जागृमी. या अंबरमध्ये आणि यशवंतराव प्रतिष्ठानच्या आपण सगळे कार्यकर्ते जे काही 100-150 आहात, या सगळ्यांचा ध्येयवाद छत्रपती शिवरायांचा ध्येयवाद आहे. आम्ही जागे आहोत. मराठवाडा आम्ही उत्तम करून दाखवू. आम्ही मराठ्याच्या विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण देऊ. मी खेड्यात जातो तेव्हा एखादी गंगू, एखादी सया, एखादी राधा, एखादी छोटी मुलगी 3रीच्या विद्यार्थ्याला त्या गुरुजीला सांगत असतो, सर ही जी गंगू आहे ही डॉक्टर होऊ शकते. मी तुम्हाला बाउंडवर लिहून देतो 100 रुपयाच्या आता. फक्त तिच्याकडे तुम्ही लक्ष द्या. तिच्या घरची स्थिती कशी असू द्या, आईबाप कशी असू द्या, तुम्ही फक्त या विद्यार्थिनीकडे लक्ष दिल्या 3रीच्या, तर ही 10-15-20 वर्षानंतर 100% डॉक्टर होते. आणि मी कशावरही लिहून देतो. विद्यार्थी अप्रतिम प्रज्ञेचे आणि प्रतिभेचे मूर्तिमंत पुतळे असतात. गरज आहे त्यांना प्रेरणा देऊन शिकवण्याची. आता प्रथम ना आम्हाला दाखवून दिले की ही स्थिती आहे. अगदी 50% विद्यार्थ्यांना 10वीच्या 5वीच्या पुस्तकाला वाचता येत नाही. आजही 8वीच्या विद्यार्थ्यांना 2रीची गणित येत नाही. अगदी 40-50% विद्यार्थ्यांना. ही खरी अवस्था आहे. हे आपण मान्य केलं पाहिजे. उगीच प्रथम काहीतरी सांगते आणि ते चुकीचं आहे असं म्हणून डोळे झाकून अंधार करून अंधारात बसल्यानं सूर्य उगवायचा थांबत नाही. आम्हा सगळ्यांना, शिक्षण क्षेत्रातल्या शिक्षकांना आणि तुमच्यासारख्या NGOना जे काय आज उपस्थित आहात, आपल्या सगळ्यांवर ही जबाबदारी आहे. देशभक्तीचं सर्वोत्तम परिमाण कोणतं, देशभक्तीचं सर्वोत्तम स्वरूप कोणतं असं विचारला
तर राष्ट्राच्या सीमेवर रक्त सांडणाऱ्या त्या सैनिका इतकंच वर्गात घाम घालणाऱ्या शिक्षकांची देशभक्ती तेवढीच महत्वाची आहे. 1% कमी नाही. धडधडीत सांगत असतो मी सगळ्या महाराष्ट्रात की सीमेवर रक्त सांडणाऱ्या सैनिका इतकाच घाम घालणारा शिक्षक तितकाच महत्वाचा आहे. तोही तितकीच महत्वाची देशभक्ती करत असतो. आणि म्हणून यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान जे काम करते आहे अप्रतिम अशा प्रकारे पुरस्कार देण्याचं, यामुळं खरंच मला आनंद झालाय. खोरे साहेब चिंचेला पण रस्त्यात फोन करत होते, केव्हा येत आहे तुम्ही, फार उशीर झालाय. माझा तर आज विचार सकाळी नव्हता. मी म्हटलं जरांगे पाटलांचं आंदोलन जर सुरू झालं असेल तर रस्त्यामध्ये गाड्या सगळ्या अडवत आहेत. मी माझी गाडी घेऊन येणार होतो, पण म्हटलं गाडीचा काही भरोसा नाही. कुठलेही शेतकरी रस्त्यावर येतात आणि गाड्या अडवत आहेत, काही बोलता येत नाही कोणाला. अशा अवस्थेमध्ये कार्यक्रमाला मी पुढच्या वर्षी येतो, यंदा रद्द करा असं म्हणाले खोरे साहेबांना. नाही सर म्हणाले ताई येणार आहेत. ताई येणार आहेत म्हटलं बरोबर मी तयार झालो. म्हटलं आता जे काय होईल ते हो, हे जाऊ आत्मा राहो पांडुरंगी दृढ भाऊ म्हटलं तुकोबाने, जसं काय होईल ते होईल आता. पण ताईसाठी जायचं, कारण गेली 2-3 वर्षे निवृत्तीनंतर खरंच माझी भेट झाली नव्हती. एक अत्यंत समर्पित व्यक्तिमत्व आहे. त्यागाचं मूर्तिवंत उदाहरण म्हणजे काय तर फरीदाताई आणि त्यांची टीम आहे. आणि ही सगळी ही व्यवस्था आपण सन्मानित करताय. आणि म्हणून मराठवाड्यामध्ये त्यांचा सन्मान होणं मला अतिशय आनंददायी वाटतं. शिक्षण क्षेत्रातला मी एक छोटासा कार्यकर्ता आहे. प्राथमिक शिक्षकापासून राज्याच्या संचालकापर्यंत. मी मगाशी म्हणालो तसं शिकण्याची प्रक्रिया अजूनही चालूच आहे माझी. मी का शिकतो मला विचार. मी परवा 22व्या MA ला विद्यापीठात पुन्हा पहिला आलो 65व्या वर्षी. 22वा MA. बहिणाबाई चौधरी विद्यापीठामध्ये 22व्या MA ला बसलो मी. ती होतं महिला सक्षमीकरणाचं MA. आणि त्याच्यामध्ये 100 विद्यार्थी, पण दुर्दैवाने मीच पहिला आलो तिथे 65व्या वर्षी. मला राज्यपाल म्हणाले तुझं वय काय. मी म्हटलं सर 65 वर्ष. तुम्ही पहिला आलात. म्हटलं हो सर. म्हटलं अभ्यास करतो, शिकत राहतो. म्हणजे काय शिकता. महाराष्ट्रातल्या 5 लाख शिक्षकांना शिकावं वाटावं म्हणून मी शिकतो सर. आपला संचालक 65व्या वर्षी जर डिग्री घेऊन विद्यापीठात पहिला येतो तर शिक्षकांनाही शिकलं पाहिजे. जोपर्यंत शिक्षक शिकत असतील तोपर्यंत शिकवू शकतील. 35 वर्षापूर्वी DL झालेले शिक्षक अजिबात पुस्तक वाचत नसतील, वर्गात जात असतील, त्यांच्या शिकवण्याला शून्य महत्व आहे. काहीही महत्व नाही. जोपर्यंत आमची ज्ञानाची पातळी प्रज्वलित दीपच फक्त विझलेल्या दिव्यांना पुन्हा प्रकाशित करतो. टागोरांचं वाक्य आहे, जो दीप प्रज्वलित आहे तोच फक्त इतर दिव्याला प्रज्वलित करू शकतो. इतरांना नाही प्रज्वलित करता येत. मला आग्रह राहत आला आहे. मी शिक्षणाधिकारी होतो. मी गुरुजी असताना मी MA ची परवानगी मागायला गेलो होती. मला 500 रुपये घेतले ऑफिसमध्ये. परवानगीला 500 रुपये. शिक्षणाचे एखादा शिक्षक शिकतो म्हणला तर त्याला काही फायदा नाही, काही नाही, तरी 500 रुपये बघायचे. आणि योगायोगानं म्हणजे माझा गुरुजी पण चालू असताना मी जिल्ह्याचा शिक्षणाधिकारी म्हणून त्याच ऑफिसमध्ये आलो. ते कारकून पैसे घेणार तिथंच या मास्तरकडे पैसे घेतले ते शिक्षणाधिकारी. मी म्हटलं मी ते विसरून गेलो. साहेब लोक ते विसरून गेलो. मला तुम्ही काय छळ नाही, ते सगळा छळ शोषण ते सगळं विसरलोय मी. आता तरी प्रामाणिकपणे काम करा. मी या पदावर आलो तेवढ्यासाठी. एका गुरुजीचा माझी या जातीचे भेटो मज कोणी आवडीची धनी फेडावया तुकाराम महाराज अभंग आहे. हे आमच्या जातीचे म्हणजे असे. ही जात नाही, CST कास्ट नाही. ती जात आमची आहे ज्ञानावर प्रेम करणारी. ती जात आमची आहे जी सर्वार्थानं परोपकार करणारी, परार्थासाठी झेजणारी आणि प्रसंगपंड आता मरणारी देखील अगदी. अशाला ही जात आहे तुकोबारायांची. खऱ्या अर्थानं त्यांनी हाच धर्म आम्हाला सांगितला होता. दुर्दैवाने जाती रीतीमध्ये वाटलेला भारत गेल्या हजारो वर्षापासून आम्ही आमच्या देशाचं वाटोळ करून टाकलं खरं तर. पण आज एक नवा परिवर्तनवादी विचार घेऊन तुमच्यासारखे प्रतिष्ठान आता काम करतायत. आणि एक नव्या विचारानं हा जातीविहीन असा समाज आपण निर्माण करतोय. आणि म्हणून आपल्यासारखे NGOचं जास्त महत्व आहे. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही 2 नावं जरी सकाळी उठल्या उठल्या आमच्या मुखातून बाहेर पडली, आमच्या जीवनाच्या कल्याणाला जगातली कुठलीच ताकद रोखूच शकत नाही. इतके हे महत्वाचे 2 नाव आहेत छत्रपती शिवराय आणि बाबासाहेब आंबेडकर. ते आपण घेत राहू. मला खात्री आहे की मराठवाडा आपण नक्कीच सुधरू. हम होगे कामयाब एक दिन, मन में है विश्वास, पूरा है विश्वास. फरीदाताई सारख्याचं मार्गदर्शन आम्हाला लाभणार आहे. आणि तुम्ही आणि आम्ही सारे मिळून तिथल्या सामान्य माणसाला ज्या झोपडीमध्ये दिवा देखील पेटत नाही अशा झोपडीमध्ये जी बालकं आहेत 3 वर्षाची, 7 वर्षाची, 8 वर्षाची, या बालकांना प्रत्येकाचा IAS होण्यावर जन्मसिद्ध अधिकार आहे. फक्त श्रीमंत घराचं अधिकाऱ्याचंच पोरग कलेक्टर व्हावं असं अजिबात खरं नाही. आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना मराठवाड्यातल्या खेड्यापाड्यात वाडी दांड्यात फिरावं लागेल. आपल्या गुरुजींना एक नवं सकस बळ द्यावं लागेल. खूप शिका, अभ्यास करा.
35 मिनिटाचं शिकवायचं असेल तर 70 मिनिटं वाचन करा घरी आधी आणि नंतरच वर्गावर पाऊल ठेवा. आता पुस्तक घेऊन शिकू नका. आजही खेड्यात मी राज्याचा संचालक असताना कर्तरी प्रयोग म्हणजे कर्त्याप्रमाणे क्रियापद जेव्हा बदलते तेव्हा त्याला कर्तरी प्रयोग म्हणतात. पुस्तकात एकदा वाचतायत गुरुजी, फळ्यावर एकदा लिहितायत गुरुजी. वर्गात काय मी बोलत नाही, कारण अपमान करायचा नाही गुरुजींचा, कधी आयुष्यामध्ये चुकूनही अपमान करायचा. नंतर बोलवलं मी आणि पुरके साहेब, शिक्षण मंत्री पुरके साहेब होते आणि यवतमाळला शिक्षणाधिकारी होतो. सर्वांना सर्व्हिस किती झाली त्यावेळी 25 वर्ष. अजूनही तुम्हाला कर्तरी प्रयोग कर्मणी प्रयोग पुस्तकात बघून शिकवावा लागतो. हो सर, चुकते की काय वाटते. 25 वर्षे शिकवल्यानंतर तुम्हाला तोंडपाठ पाहिजे, सगळ्या व्याख्या तुम्हाला तोंडपाठ पाहिजे, मराठी व्याकरण सगळं, आणि पुस्तक भेडकावून देता आलं पाहिजे. आणि एखादा कसलेला अमिताभ बच्चन जसा सुंदर काम करतो सिनेमामध्ये तसं तुम्हाला काम करता आलं की अमिताभ बच्चन कधी नायक नसतो. नायक असतात वर्गात एकाकीपणे लढणारे शिक्षक. या देशाचे या समाजाचे खरे नायक आणि महानायक कोण असतात असं विचारलं तर ते असतात शिक्षक, जे चिवट संघर्ष करतात आणि झोपड्यातल्या खेड्यापाड्यातल्या वाडीतांड्यातल्या विद्यार्थ्यांना त्याच्याकडे जी क्षमता आहे ती परिपूर्ण करतात. आणि जे काही फरीदाताईंनी आम्हाला चित्र दाखवलंय ताई, आम्ही तुम्हाला नक्की आश्वासन देतो. आपल्याला आम्ही खरंच आश्वस्त करतो की मराठवाड्यामधली जी स्थिती आहे त्याला आपण नांदेडच तपासले. आमचं योगामध्ये यावर जे निष्कर्ष आले ते सगळे फक्त नांदेडचे आहेत. आणि म्हणून मी राजकीय लोकांमध्ये कितीही मोठा मंत्री असू की आमदार असू सांगत असतो, तुमचं अजिबात लक्ष नाही, तुम्हाला तुमचं राजकारणाचं पडलंय. या देशातल्या मराठवाड्यातल्या महाराष्ट्रातल्या 2 कोटी मुलांचं चिंता तुम्हाला अजिबात नाही, हे खणखणून सांगत असतो. आता काही सरकार बरोबर नाही काय नाही, आता खणखण बोलता येते, मुख्यमंत्र्याला बोलता येते, शिक्षण मंत्र्याला कोणालाही बोलता येते. काय भीती आहे? खाऊन की पिऊन आपलं कोणाचं काय शेगडी असताना ठीक आहे. पण आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना आता जे काही 150 लोक इथे बसलात, तुम्ही आम्ही एक संकल्प करूया. खेड्या पाण्याची तर वेळ मिळेल त्या दिवशी आपण जाऊ, तिथल्या शिक्षकांना आत्मबळ देऊ, त्यांना खरंच उंच बघू थोडंसं की तुम्ही घाबरू नका, तुम्ही खरे मोठे आहात, खूप अभ्यास करा, खूप परीक्षा द्या. आणि वर्गातल्या विद्यार्थ्यांमध्ये जे सुप्त सामर्थ्य आहे त्या सुप्त सामर्थ्याला जे काही 3-4% फक्त आम्ही विकसित करतो आणि त्या 4%वर जे करतो प्राध्यापक, शिक्षक, कलेक्टर, IT सगळं होतं, त्याचं उरलेलं 97% क्षमता आम्ही विकसित केल्या. तुम्हाला सांगतो आमच्या मराठवाड्यातला प्रत्येक विद्यार्थी सर्वोत्तम होऊन महाराष्ट्रामध्ये पुढे जायला अजिबात वेळ लागणार नाही याची खात्री आहे. आणि त्या वेळ न लागण्याच्या प्रक्रियेमध्ये आपल्या प्रतिष्ठानचं काम अतिशय मोलाचं आहे. जो पुरस्कार दिलाय आपण फरीदाताईंना, त्या पुरस्काराचा हा विचार काना कोपऱ्यात दर्या खोऱ्यांपर्यंत आपण घेऊन जाऊ. आणि जे विद्यार्थी, जे आईबाप आजही सुकलेले चेहरे घेऊन बसले की माझ्या भवितव्याचं काय, माझ्या लेकरांचं काय, अशा सगळ्यांना आपण एक नवी जिद्द, एक नवा निर्माणाचा एक संदेश घेऊन त्यांच्यापर्यंत जाऊ. मी फरीदाताईंचं अभिनंदन करतो. तुम्हाला पश्चिम महाराष्ट्रामध्ये खूप पुरस्कार मिळतील, 10,000 लोक समोर बसलेले असतील, पण ते कृत्रिम प्रेम आहे. मराठवाड्यामध्ये ते कृत्रिम प्रेम अजिबात नाही. इथं संतांचा हा मराठवाडा आहे. या संतांच्या मराठवाड्यामध्ये खरं प्रेम करतात ही सगळी माणसं. आणि त्यामुळे 100-150 हे 150 नाही तर 1.5 लाख समोर बसलेले आहेत. आणि मी खरंच पुन्हा एकदा या प्रतिष्ठानचं अभिनंदन करतो. आणि फरीदाताई, आपण हे माझा विचार विनंती आहे की दरवर्षी आपण जे काम करता त्या कामाला जोड देऊन दुसरी एक छानपैकी एक नवं अप्रतिम असं शिक्षणाचं संविधान म्हणेल मी त्याला, नव शिक्षणाच्या नव पद्धती, ज्याला आम्ही ज्ञान रचनावाद असं नाव दिलेलं आहे. या रचनावादाचा उपयोग करून जो वर्गामध्ये कसं शिकवावं त्या शिक्षकांनी उत्तम पद्धतीने, कारण सरकारी प्रशिक्षणामध्ये काय अर्थ नसतो. काही सरकारी लोक म्हटले की सरकारच्या प्रशिक्षणामध्ये गुरुजी बसत नाही, तर आपल्यासारख्या NGO हे हातात काम घेतलं तर प्रत्येक शिक्षकाला एक नवं तंत्रज्ञान शिकवण्याचं, अगदी मी मगाशी म्हणलं तसं 1ली-2रीच्या मुलांना देखील तेजस्विता निर्माण करण्यासाठी आपण ते केलं. आता सध्याची अवस्था आमची कशी आहे माहिती आहे, थोडं जास्त आहे, आता म्हणजे 15 मिनिटं संपलेत, खरं संपलो आता जास्त बोलला, पण बोलायची सवय लागली आहे. काय तर सध्याची अवस्था कशी आहे, एका खेड्यामध्ये एक आगाव माणूस होता. त्या माणसाला सांगितलं की मी माझ्या पुत्र्याला बोलायला शिकवले. आश्चर्य वाटलं, प्रत्येक गावात असे असतात आगाव, किती कसलाही गाव असू द्या, आदर्श गाव असू द्या, कोणत्या असू द्या, लोक सगळे म्हणजे पुत्र कसं बोलते म्हणजे मी बोलायला शिकवला, कारण शब्द पक्का बोलला बरं का, मी पुत्र्याला बोलायला शिकवला. सगळे गावकरी चलायचे पुत्र्याला कसं बोलायला शिकवायला बघू. घरी गेलो, पुत्र बसलं होतं, दाखवले बोलून. मी काय म्हणलो होतो, मी माझ्या पुत्र्याला बोलायला शिकविला. ते बोलायला कधी म्हणलो होतो मी तुम्हाला, त्याला म्हणतो मी शिकविला म्हणतो, ते शिकलं नाही मी काय करू द्या. आमची शिक्षणाची अवस्था अशी झाली आहे सध्या. आम्ही सगळा अभ्यासक्रम पूर्ण करतो, आम्ही मनमन करून शिकवतो, घाम घालून शिकवतो, पण कोण शिकण्यात हे आम्ही बघतच नाही.
त्या खेड्यातल्या त्या माणसासारखं की मी माझ्या कुत्र्याला बोलायला शिकवलंय पण ते शिकलंच नाही बोलायला कुत्र काय आयुष्यामध्ये कधी, तशी म्हणजे आजची अवस्था आमची अशी होऊ नये, या विशेषतः मराठवाड्यातही होऊ नये. आमचं प्रत्येक लेखू तेजस्वीपणे बोललं पाहिजे. प्रत्येक विद्यार्थ्याकडे तर्क, अनुमान, आकलन, विश्लेषण, संश्लेषण याचं प्रचंड सामर्थ्य आहे. आम्ही त्याला ते उजागर करू देत नाही किंवा उजागर करायला प्रेरणा देत नाही. ही प्रेरणा देईल तर मला खात्री आहे की आमचं प्रत्येक पहिलीपासूनचं 12वी पर्यंत BA MA चं वर्ग UPSC MPSC परीक्षेमध्ये बसून 100% यशस्वी होऊ शकते. हा विश्वास आपणही 150 कार्यकर्ते, इथं कोणी श्रोता नाही, कार्यकर्ते जमलेच नाही, श्रोते गेले निघून गेला आपल्या घरी, इथं बसलेले ते सगळे कार्यकर्ते आहेत मला माहित आहे, ज्यांच्या मनामध्ये तळमळ आहे शिक्षणाबद्दल, ज्यांच्या मनामध्ये महात्मा फुले आणि सावित्रीबाईंचा तो विचार डोक्यात बसलाय, बाबासाहेबांचा विचार डोक्यात बसलाय आणि छत्रपती शिवरायाचं स्वराज्याचं स्वप्न जे डोक्यात बसलंय तेच तुम्ही दृश्य लोक आहात. श्रोते कोणी नाही मला माहिती आहे आणि तुम्हाला सगळ्यांना हात जोडून नम्र प्रार्थना आहे, जिथं कुठं गावात जा तिथं शिक्षकांना आमच्या सन्मान द्या, प्रेम द्या आणि शिक्षकांना हे समजावून सांगा की प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये प्रत्येक म्हणजे या कोवळ्या कळ्या माझी जपले ज्ञानेश्वर रवींद्र शिवाजी विकसता प्रगतीतील समाजी शेकडो महापुरुष प्रत्येक घरात कलेक्टर करण्याचा आम्ही प्रयत्न केला. माधवपूरला तसंच आहे. उत्तर प्रदेश मधल्या 75 IAS आहेत आणि 85 IPS आहेत. गावाची लोकसंख्या 500 फक्त विचार केला लोकांनी, यस वी प्ले टू विन, आम्हाला जिंकण्यासाठीच जगायचे आणि आमच्या गावातच कलेक्टर झाला पाहिजे दरवर्षी 1-2 तरी. हा विचार मराठवाड्यामध्ये गरजेचा आहे. आपण सारे देऊ खऱ्या अर्थाने छत्रपती शिवरायाला, बाबासाहेबांना, महात्मा फुलेंना, सावित्रीबाईला, अण्णाभाऊ साठेंना आणि बसवेश्वरांना खरी श्रद्धांजली, त्यांच्या खरे विचाराचा परिपोष हा होईल त्या दिवशी आपण गावात जाऊ, खेड्यात जाऊ, पाड्यात जाऊ आणि आमच्या शिक्षकांना आत्मबळ देऊन एक नवी समाज व्यवस्था निर्माण करायचा प्रयत्न करू. असफलता एक चुनौती है स्वीकार करो, या कमी रह गई देखो और सुधार करो, जब तक सफल न हो नींद चैन की त्यागो तुम, संघर्षों का मैदान छोड़ मत भागो तुम, कुछ किए बिना जय जयकार नहीं होती, कोशिश करने वालों की हार नहीं होती. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. थैंक यू.